तर इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे इंडियन आर्मीचा. पहिल्यांदा त्यांनी 10+2 म्हणजे 12 पाहिजे. त्याच्यात पण 2 ग्रेड आहेत, म्हणजे 2 ग्रेडसाठी व्हेकन्सी आहेत, AA आणि SSR. तर AA ज्यांची व्हेकन्सी आहे त्यांना ती आहे 500 लोकांची आणि SSRमध्ये 2000 लोकांची व्हेकन्सी आहे. त्या आता AA क्वालिफिकेशन काय आहे की 10+2 म्हणजे 12th आणि PCM म्हणजे फिजिक्स मॅथ्स आणि केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा कम्प्युटर सायन्स असेल तरी चालेल. आणि हे जे आहे SSR त्यासाठी पण सेम पॅटर्न, फक्त याच्यासाठी AA आपल्याला 60+ हवं आहे. तर हे आहे आपलं याचं क्वालिफिकेशन. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला फायनल इयर अप्लाय करू शकतात का, तर फायनल इयर अप्लाय करू शकतात केव्हा जर त्यांची बर्थ डेट 1 फेब 2001 पासून 21 जुलै 2004 असेल. तर यामध्ये जर तुमची रेंज असेल, यामध्ये जर तुमचं वय बसत असेल तरच ते होऊ शकतं. आणि पे सॅलरी जर बघितली तर ट्रेनिंग चालू असताना आपल्याला 21,000 रुपये प्लस किंवा 21,000 सॅलरी येईल. आणि त्याच्या ट्रेनिंग संपल्यानंतर आपल्याला सॅलरी 35,000 जाईल किंवा 35 ते 47,000 या रेंजमध्ये ती असेल. ते झालं पे सॅलरीचं. नंतर मग सिलेक्शन प्रोसेस जर आपण बघितली तर तिथं 2 टेस्ट होणार आहे, एक तर रिटर्न टेस्ट आणि दुसरी फिजिकल टेस्ट. तर रिटर्न टेस्टमध्ये आपलं जे काय असेल ते फक्त रिटर्न टेस्टमध्ये आपल्याला जे काय असेल ते तुम्हाला स्क्रीनशॉट डिस्प्ले होईलच. आणि रिटर्न टेस्ट आणि फिजिकल टेस्टमध्ये आपली नॉर्मल एक 20 हे काढता येईल, जोर पाहिजे आणि 5 किंवा 10 बैठका असं होता आलं पाहिजे. हे असेल सिलेक्शन फिजिकल याच्यात टेस्टमध्ये. नंतर मग याचं जे लोकेशन आहे एक्झामची लोकेशन थोड्या दिवसात येईलच वेबसाईटवर त्यांच्या जॉईन इंडियन आर्मीच्या. जरी मला कळाले तरी मी ते तुम्हाला सांगत. नंतर मग हे जे शॉर्टलिस्ट करणार आहे त्यांचं शॉर्टलिस्ट कसे करणार आहे, तर आता 2500 व्हॅकन्सी आहे. तर 2500 व्हॅकन्सीमधली 10,000 लोकांना ते पहिल्यांदा सिलेक्शनसाठी घेतील. ते 10,000 लोक कसे निवडतील, तर त्यांची जी 12thला पर्सेंटेज असणार आहे त्या बेसिसवर त्यांना निवडण्यात येईल. म्हणजे तुमचं जर अकॅडमिक खूप चांगलं असेल तर तुम्हाला इथं सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर त्याच्यातून ते तुम्हाला पहिल्यांदा सिलेक्ट करतील. त्या 10,000 तुम्ही आलात तर 10,000 त्यांची मग रिटर्न टेस्ट होईल आणि रिटर्न टेस्ट नंतर फिजिकल टेस्ट होईल. अशा 2 टेस्ट होतील. नंतर हे जे आहे यासाठीची जी वेबसाईट आहे, जी अप्लाय करायची वेबसाईट आहे ती जॉईन इंडियन आर्मीवर आपल्याला करता येईल. आणि ती वेबसाईट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली. तर याच्यात जे 2 सिलेक्शन आहेत ग्रेड AA आणि SSR, यामध्ये आपल्याला AAची ट्रेनिंग आपल्याला 9 वीक्सची असणार आहे आणि SSRची जी ट्रेनिंग पिरियड आहे ते आपल्याला 22 वीक्सपर्यंत आहेत. आणि हे काय एका वर्षासाठी किंवा 2-3 वर्षांसाठी असं काही नाही आहे. ही टोटल AA जी रिक्रुटमेंट आहे ती 20 इयर्ससाठी जी आहे आणि SSRसाठीची जी रिक्रुटमेंट आहे ती टोटल 15 इयर्सची आहे. म्हणजे AAला 20 इयर्सचा जॉब आहे आणि SSRला 50 इयर्सचा जॉब आहे. तर फायनली याची मेरिट लिस्ट जी लागणार आहे ती असणार आहे 21 जुलैला. म्हणजे तुमची मे किंवा जूनमध्येच एक्झाम होईल याची, रिटर्न आणि फिजिकल टेस्ट दोन्ही. तर आता ह्याचा जो आपण जी एक्झाम द्यायला जाऊ तर तेव्हा आपली एक्झाम देताना आपल्याला 72 आवर्स मॅक्स टू मॅक्स 72 आवर्सच्या अगोदरचा आपल्याला कोरोना निगेटिव्हचा रिपोर्ट हवा असणार आहे. त्याशिवाय तुम्हाला एंट्री देणार नाही ते. तर तो जर रिपोर्ट असेल तर तुम्हाला एंट्री मिळेल. तर ही होती सगळी माहिती आपली जॉईन इंडियन आर्मीसाठीची. वेबसाईट जी आहे अप्लाय करण्याची ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. आणि
हे सगळं असणार आहे. तर आता ऑल द बेस्ट फॉर धिस रिक्रुटमेंट.